बारामतीमध्ये घडामोडींना मोठा वेग आलाय। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे। काल सुद्धा अशाच प्रकारे दीर्घकाळ चर्चा झालेली होती। आजच्या बैठकीमध्ये शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे। सोबतच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त देखील उपस्थित आहेत। तेव्हा सुनेत्रा पवारही या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे कालच्या बैठकीला पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवार यांच्या बहिणी विजया पाटील उपस्थित होत्या। दरम्यान याच विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून अजित पवार देखील काम पाहत होते। आता त्यांची जागा कुणाची होणार किंवा त्या जागी कुणाची नियुक्ती होणार, तसंच विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांचं स्मारक बांधण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीचा आजचा सलग दुसरा दिवस आहे। कोण कोण बैठकीमध्ये सहभागी झाले आणि आजच्या या बैठकीचं नेमकं कारण काय? नक्कीच आपण बघतोय की बारामतीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील राजकीय घडामोडींना म्हणता येईल वेग आलेला आहे। कारण काल शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली आणि आज दुसऱ्या दिवशी देखील विद्या प्रतिष्ठानमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते। काल देखील बैठक झाली होती। कालच्या बैठकीचा विचार केला तर पार्थ पवार आणि जय पवार या बैठकीला शरद पवारांसोबत उपस्थित होते। आज दुसऱ्या दिवशी जी बैठक होते त्या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहे। सोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील आहे, रोहित पवार देखील आहे, राजेंद्र पवार आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार देखील या बैठकीला पोहोचण्याची शक्यता आहे आणि सोबतच जय पवार आणि पार्थ पवार देखील या बैठकीला येण्याची शक्यता आहे। काल देखील विजया पाटील, ज्या अजित पवारांच्या बहिणी आहेत, त्या देखील बैठकीला उपस्थित होत्या। त्या देखील थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे एकंदरीत जरी ही विद्या प्रतिष्ठानच्या विश्वासाची बैठक असली तरी या ठिकाणी पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळतात आणि साहजिकच कौटुंबिक गोष्टींवर देखील या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर राज्यसभेवर म्हणजे जी जागा आता सुनेत्रा पवार यांची खाली झालेली आहे त्या ठिकाणी कुणाची वर्णी लागायची किंवा विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार जे विश्वस्त होते त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती करायची, या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहे आणि यावरच या सगळ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत गेल्या 3-4 दिवसांपासून ज्या पद्धतीने पवार कुटुंबामध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती ती आता कुठेतरी थांबलेली आहे आणि काल देखील पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। दुसऱ्या दिवशी देखील आता पवार कुटुंबीय एकत्र येण्याची शक्यता आहे, तशी माहिती देखील मिळत आहे। सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक बैठक होणार आहे जी पवार कुटुंबियांची बैठक असणार आहे। त्यामुळे बारामतीमध्ये आता राजकीय आणि कौटुंबिक घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।